नमस्कार मित्र हो दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना आता शासनातर्फे अनुदान दिलं जाणार आहे। यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी देखील मंजूर केलेला आहे। मित्र कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यांना किती निधी वितरित केला जाणार आहे, दुष्काळी अनुदान किती मिळणार आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण त्याआधी मित्र चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। चला तर मित्र पाहूया दुष्काळग्रस्त कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यांना शासनातर्फे किती अनुदान दिलं जाणार आहे। तर मित्रो 29 फेब्रुवारी 2024 रोजी महसूल व वन विभागाने घेतलेला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता। शासन निर्णयामध्ये काय दिलेलं आहे पहा। खरीप हंगाम 2023 मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत। तर मित्रो दुष्काळामुळे खरीप 2023 मधील बाधित शेतकऱ्यांना नुकसानीकरिता निविष्ट अनुदान देण्यासाठी शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। तर शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एकेवेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते। शासन निर्णय महसूल वन विभाग 27 मार्च 2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत। वर नमूद क्रमांक 5 येथील दिनांक 9 नोव्हेंबर 2023 च्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीतील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे। दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 मधील तरतुदी विचारात घेऊन जिल्हा स्तरावर तालुकानिहाय दुष्काळाचे मूल्यांकन करण्याबाबत शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 7/10/2017 व दिनांक 28/6/2018 अन्वये सुधारित निकष व कार्यपद्धती देखील विहित करण्यात आलेल्या आहेत। त्यामधील तरतुदीनुसार वर अनुक्रमांक 4 येथे नमूद 31/10/2023 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील 40 तालुक्यांमध्ये खरीप 2023 हंगामाकरिता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या परिच्छेद 4 मधील तरतुदीनुसार सदर तालुक्यातील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहे। त्याप्रमाणे दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांमधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता 33% पेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने 3 हेक्टर मर्यादित निधी मागणीचा प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व अमरावती यांना देण्यात आल्या होत्या। खरीप हंगाम 2023 मधील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता वर नमूद अनुक्रमांक 6 ते 11 येथील पत्रान्वये विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले आहेत आणि त्यानुसार मित्र शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून खरीप हंगाम 2023 करिता दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यांमधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण 2443 कोटी 22,71,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। मित्र अशा प्रकारे खरीप हंगाम 2023 करिता दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यांसाठी 2444 कोटी 22,71,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता। तर मित्र नाशिक विभागातून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सिन्नर, येवला या तालुक्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव या तालुक्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मित्र अमरावती विभागातून बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुका आणि लोणार तालुक्यांसाठी निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर विभागातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर व सोयगाव तालुक्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील जालना, भोकरदन, बदनापूर, अंबड आणि मंठा या तालुक्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर बीड जिल्ह्यातील वडवणी, धारूर, अंबेजोगाई या तालुक्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यासाठी देखील निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील वाशी, धाराशिव आणि लोहारा या तालुक्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या विभागातून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातील या तालुक्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर पुणे जिल्ह्यातील
पुरंदर, सासवड, बारामती, शिरूर, घोडनदी, दौंड, इंदापूर या तालुक्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा आणि माढा या तालुक्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर सातारा जिल्ह्यातील वाई आणि खंडाळा तालुक्यासाठी दुष्काळी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि गडिंग्लज या तालुक्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर सांगली जिल्ह्यातून शेराळा, कडेगाव, खानापूर विटा, मिरज या तालुक्यांसाठी दुष्काळ निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. तर मित्र, अशा प्रकारे राज्यातील या 15 जिल्ह्यातील या तालुक्यांमधील खरीप 2023च्या दुष्काळासाठी निविष्ठ अनुदान वाटप करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना हे निविष्ठ अनुदान लवकरच वितरित केले जाईल. तर मित्र हो, शेतकऱ्यांसाठी ही होती महत्त्वाची अशी अपडेट. ही माहिती आपल्या इतर मित्रांना व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका. चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह. धन्यवाद.